नवी मुंबई पोलीस दलात वर्षानुवर्षे वरिष्ठांची बदली होते की नाही असा सवाल आता उपस्थित करावा लागतोय। कारण वर्षानुवर्षे वरिष्ठ नवी मुंबई पोलीस अधिकारी ठाण मांडून बसले। 2 वर्षात बदल्या हा नियम नवी मुंबई पोलिसांना लागू होत नाही का असा सवाल या ठिकाणी आता उपस्थित होऊ लागलाय। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या 2 वर्षात बदल्या कराव्यात असा संकेत आहे। हा संकेत राज्य पोलीस दलात मात्र सर्वत्र पाळला जातो। मात्र नवी मुंबई पोलीस दलाला हा नियम लागू नसल्याचं चित्र समोर आलंय। नवी मुंबई पोलीस आयुक्तांसह इतर अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी एकाच ठिकाणी वर्षानुवर्ष ठाण मांडून बसले। पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे हजर दिनांक 16/12/2023 आजपर्यंतचा कालावधी 3 वर्ष 1 महिने 20 दिवस। अप्पर पोलीस आयुक्त संजय येनपुरे हजर दिनांक 22/2/2023 आतापर्यंतचा कालावधी 2 वर्ष 11 महिने 15 दिवस। अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा दीपक साकोरे हजर दिनांक 1/6/2023 आतापर्यंतचा कालावधी 2 वर्ष 8 महिने 7 दिवस। पोलीस उपायुक्त अमित काळे हजर दिनांक 12/11/2022 कालावधी 3 वर्ष 2 महिने 26 दिवस। पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे हजर दिनांक 12/11/2022 आतापर्यंतचा कालावधी 3 वर्ष 2 महिने 26 दिवस। पोलीस उपायुक्त संजय पाटील हजर दिनांक 12/11/2022 कालावधी 3 वर्ष 2 महिने 26 दिवस। पोलीस उपायुक्त पंकज डहाणे हजर दिनांक 12/11/2022 आतापर्यंतचा कालावधी 3 वर्ष 2 महिने 26 दिवस। पोलीस उपायुक्त संजय मोहिते हजर दिनांक 12/11/2022 कालावधी 3 वर्ष 2 महिने 26 दिवस। अहिल्यानगर मधील पोलीस हवालदाराला बडतर्फ करण्यात आले। अंमली पदार्थांच्या कारवाईत श्याम गुजर याचा सहभाग असल्याचं समोर आलं। अंमली पदार्थांच्या कारवाईत आढळल्यानं त्यांना आता सेवेतून बडतर्फ करण्यात आलेलं आहे। तर पंढरपुरातील आमदार खासदारांचं आंदोलन थांबलंय। धैर्यशील पाटील उत्तम जानकरांचं 2 तास हे आंदोलन सुरू होतं। कार्यकर्ता आणि त्याच्या आईला मारहाण केल्या प्रकरणी हे आंदोलन करण्यात आलं। पोलिसांकडून मारहाण केल्याची माहिती आहे। पासून अशा अनेक घटना तालुक्यात घडलेले तुम्ही माध्यमांनी सुद्धा पाहिलेले। आज मंगेश तुपे या ठिकाणी आईला घेऊन जात असताना मतदानाला इथल्या प्रभारी अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती मारहाण केली। आई समोर मारहाण केली। त्याचे आजोबा गेल्या 5 दिवसापूर्वी एक्सपायर झालेत। त्या दुःखात आहे तरी तो मतदानाला आला, घरच्यांना घेऊन आला। आज त्यानं कहर केला। मंगेश तुपे सारखा एका प्रतिष्ठित घरामधील शेतकरी कुटुंबातील चांगल्या मुलाच्या मतदानाला जात असताना तो कार्यकर्ता पळतोय धावतोय म्हणून आईला मतदानाला घेऊन त्याच्या आईला दुखापत झाली होती। तो बूथ मध्ये घेऊन जात होता त्यावेळी त्याच्यावरती हल्ला केला। आणि मी माझ्या आईला मुलींची शाळा प्राथमिक विभाग या ठिकाणी माझ्या आईला मतदानासाठी घेऊन येत असताना मला जे इथले गोसावी साहेब आहेत त्यांनी पाठीमागून मारहाण केली। तेव्हा त्यांना मी विचारले, बाबा माझ्यावर मारहाणीचं कारण काय, मी काय चूक केली? तर त्यांनी मला काहीही सांगितलं नाहीये। वेळापूर मधला एक रहिवासी आहे, त्याने आज एक तक्रार अर्ज दिलेला आहे की वेळापूर पोलीस स्टेशनचे API गोसावी यांनी धक्काबुक्की केली, मारहाण केली। या संदर्भात त्याने आमदार महोदय आणि खासदार साहेब आणि इथले काही लोक आले होते। तर ते निवेदन प्राप्त झालेलं आहे मला। ते निवेदन मी चौकशी करून त्याबाबतचा अहवाल आमच्या वरिष्ठ SP साहेब यांना सादर करणार आहे। त्यानंतर पुढील कारवाई त्यावर केली जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।